संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले. तो दिवस म्हणजे तुकाराम बीज. वारकरी संप्रदायासाठी हा अत्यंत पवित्र दिवस असून या दिवशी देहूमध्ये मोठा उत्सव व पालखी सोहळा आयोजित केला जातो. तारीख आहे 5 मार्च 2026 फाल्गुन वैद्य द्वितीया. या दिवशी तुकाराम महाराजांचा बीज साजरा केला जातो. ठिकाण आहे श्री क्षेत्र देहू, देहूगाव, पुणे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो. तुकाराम बीज हा वारकरी संप्रदायाचा मोठा उत्सव आहे आणि या दिवशी लाखो भाविक देहूला भेट देतात आणि या दिवशी तुकाराम बीज साजरी केली जाते. संत तुकाराम महाराजांनी ज्या दिवशी आपला देह त्याग करून वैकुंठ गमन केले त्या दिवसाला संत तुकाराम महाराज बीज असे म्हणतात. याच दिवशी संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केले होते. हा दिवस वारकरी संप्रदायासाठी अतिशय पवित्र दिवस मानला जातो. भक्ती साधनेसाठी महत्त्वाचा दिवस आहे. तसेच आत्मशुद्धीसाठी विशेष मानला जातो. हा दिवस फाल्गुन वैद्य द्वादशीला साजरा केला जातो. संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी म्हणजे देहूगाव, पुणे आहे. या दिवशी देहूमध्ये हजारो भाविक जमा होतात. या दिवशी मोठ्या उत्साहाने कीर्तन भजन केले जाते. तसेच संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा केला जातो. तसेच मोठ्या प्रमाणात महाप्रसाद केला जातो. या दिवशी संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. संत तुकाराम महाराजांचे जीवन. मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये झाला. त्यांचे आई वडील कनकाई व बोल्लोबा होते. त्यांच्या पत्नीचे नाव जिजाई. पण त्यांची भक्ती अपार होती. त्यांनी समाजाला दिलेला संदेश, अहंकार सोडा, देवावर विश्वास ठेवा, माणुसकी जपा, सत्याचा मार्ग चालवा. त्यांचे 4500 पेक्षा जास्त अभंग आजही आहेत. तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे भक्तीचा खजिना आहे. त्यांच्या अभंगातून दुःखातून मार्ग, संकटातून आधार, जीवनाला दिशा मिळते. तसेच आत्मशांती मिळते. तसेच संकटात आधार मिळतो. उदाहरणार्थ, त्यांचा एक अभंग आहे, तुका म्हणे आता उरले नाही काही. हा भाव आजही मनाला स्पर्श करतो. त्यांचे अनेक अभंग आहेत. त्यांनी खूप सारे अभंग लिहिले आहेत. संत तुकाराम बीजचे धार्मिक महत्त्व. हा दिवस का महत्त्वाचा आहे? आत्मशुद्धीचा दिवस, भक्ती वाढवणारा दिवस, तसेच ईश्वर प्राप्तीचा मार्ग, चांगले विचार रुजवणारा दिवस. या दिवशी भक्ती, मन, वाणी, कर्म शुद्ध ठेवतात. हा दिवस अतिशय प्रिय आहे. या दिवशी घरी काय करावे? या दिवशी घरी करा, तुळशीसमोर दिवा लावा, रामकृष्ण हरी नामजप करा. या दिवशी तुकाराम महाराजांचे अभंग वाचा, गरिबांना अन्नदान करा, घरात शांतता ठेवा. हे छोटे छोटे उपाय मोठे पुण्य देऊन जातात. आजच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता, स्पर्धा, अस्वस्थता खूप वाढली आहे. त्यामुळे चिंता, अस्वस्थता, ताण, स्पर्धा कमी करा. तुकाराम महाराज सांगतात, साधेपणा ठेवा, समाधान शोधा. छोट्या छोट्या गोष्टीत समाधान शोधा. भक्ती ठेवा, तसेच माणुसकी जपा. हे सर्व पाळल्यास जीवन नक्कीच सुंदर बनेल. त्यामुळे साधेपणा खरंच महत्त्वाचा आहे.
संत तुकाराम महाराज फक्त संत नव्हते, ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शक होते. आजच्या दिवशी आपण ठरवूयात, चांगले विचार ठेवू, वाईट सवयी सोडू, भक्ती मार्ग स्वीकारू. या दिवशी वाईट सवयींचा त्याग करा आणि चांगले विचार करूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी. थँक्स फॉर वॉचिंग.